तर ये रे बंड्या आला का लवकर ये. आज मी तुला शिकवणार आहे यूज टू. ओके. आणि बंड्या यूज टू म्हणजे काय? यूज टू म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. आणि सहाय्यकारी क्रियापदाचा यूज कुठे केला जातो? रायटिंगमध्ये पण आणि स्पीकिंगमध्ये पण. ओके. तर आपल्याला काय शिकायचं आहे? इंग्लिश कम्युनिकेशन स्ट्रॉंग करायचं आहे. तर त्यासाठी तुला काय करायला लागेल बंड्या? यूज टूचा वापर करावा लागेल. आणि यूज टूचा वापर कुठे करावा लागेल हे तुला माहिती पाहिजे हो का नाही? तर चल मी तुला सांगतो. ओके. तर यूज टूचा यूज पास्ट टेन्समध्ये केला जातो. म्हणजे पास्ट टेन्समधील म्हणजे ना भूतकाळामधील जी काही ॲक्टिव्हिटीज आहे किंवा जे काही काम आहे त्या ॲक्टिव्हिटीजला एक्सप्रेस करण्यासाठी यूज टूचा यूज केला जातो. आणि बंड्या या ठिकाणी लक्ष दे. मी या ठिकाणी तुला सेंटेन्सेस एक्सप्लेन करून देणार आहोत. आणि या ठिकाणी बंड्या जे वर्ब आहे तर या ठिकाणी वर्बचं आणि क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं लागेल. म्हणजे जे वर्ब आहे त्याचं फर्स्ट फॉर्म तुम्हाला घ्यावं लागेल. ओके. तुम्हाला वर्ब पण समजलं असेल कोणतं घ्यावं लागेल आणि यूज टू पण कुठे आणि केव्हा यूज करायचं हे पण समजलं असेल. जर नसेल समजलं तर बंड्या याकडे लक्ष दे. या ठिकाणी मी काही एक्झाम्पल दिले आहे आणि काही सेंटेन्सेस दिले आहेत. तर या ठिकाणी तू लक्ष दे. ओके. तर बंड्या आगाऊ शहाणपणा करू नको आणि पालक पराठे खाऊ नको. तर याकडे लक्ष दे. ओके. तर या ठिकाणी बघ पहिलेवाला सेंटेन्स बघ. आगाऊ शहाणपण करू नको. ओके. तर पहिलेवाला सेंटेन्स काय आहे? ही यूज टू कम हिअर बिफॉर. ही यूज टू कम हिअर बिफॉर. ओके. तर याचं मराठीमध्ये काय होणार याकडे लक्ष दे. तेव्हाच तुला इंग्लिश बोलता येईल. तो आधी इथे यायचा. तो आधी इथे यायचा किंवा तो आधी इथे येत असे. ओके. समजलं का? समजलं असेल तर नेक्स्टवाला सेंटेन्स बघ. ही यूज टू स्मोक बिफॉर. ही यूज टू स्मोक बिफॉर. तो आधी धूम्रपान करायचा. बंड्या तो आधी धूम्रपान करायचा पण तू धूम्रपान करायचं नाही. बिडे किंवा सिगरेट प्यायचं नाही. समजलं का? कारण की तू माझे क्लास बघत आहे, माझे व्हिडिओज बघत आहे. तर त्यामुळे तू धूम्रपान करायचं नाही आणि आगाऊपणा करायची नाही. तर याकडे लक्ष दे. तर नेक्स्टवाला सेंटेन्स बघ बंड्या. ही ऑलवेज यूज टू कॅरी सम चेंज विथ हिम. ओके. ही ऑलवेज यूज टू कॅरी सम चेंज विथ हिम. तो नेहमी सोबत काही सुट्टे पैसे न्यायचा. तो नेहमी सोबत काही सुट्टे पैसे न्यायचा. सुट्टे चेंज म्हणजे काय होते? चेंज म्हणजे चिल्लर. हो का ना बंड्या? चेंज म्हणजे चिल्लर होते. तुला समजलं ना? आणि चेंज म्हणजे छुट्टे पण होते. छुट्टी म्हणजे काय? हे आपली शुद्ध मराठी भाषा. समजलं का बंड्या? आगाऊ शहाणपणा नको करू. तर इकडे लक्ष दे. नेक्स्टवाला सेंटेन्स बघ. ओके. तर नेक्स्टवाला सेंटेन्स काय? ही यूज टू लिव्ह इन पॅरिस देन. ही यूज टू लिव्ह इन पॅरिस देन. तो तेव्हा पॅरिसमध्ये राहायचा. तो तेव्हा पॅरिसमध्ये राहायचा. हो का नाही? आणि बंड्या इकडे लक्ष दे. तुला जर लंडन पॅरिस फिरायचं असेल किंवा लंडन पॅरिसमध्ये जायचं असेल तर तुला अगोदर इंग्लिश बोलता आलं पाहिजे. हो का नाही? तुला जर इंग्लिश बोलता येईल तेव्हाच तू लंडन पॅरिसमध्ये जाशील. आणि तुला जर इंग्लिश बोलता नाही तर तू तिथे जाऊन तू मै करशील. हो का नाही? म्हणून बंड्या तुला इंग्लिश बोलता आलं पाहिजे. यासाठी माझे जे व्हिडिओज आहे रेग्युलर बघ आणि रेग्युलर माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये येत जा. तर चल बंड्या तुला जो माझा क्लास आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर. माझ्या या व्हिडिओला लाईक कर आणि तुझ्या मित्रापर्यंत शेअर कर. ओके. तर भेटूया आपण चांगला नवीन टॉपिकसोबत आणि सोबत. थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.